नमस्कार, मी आज सुक्का चिकन बनवते। त्यासाठी मी हे 300 ग्राम चिकन आणलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकायचे आहेत। अर्धा चमचा हळद पावडर टाकायचं आहे, 1 चमचा तिखट मसाला टाकायचा आहे, धनिया पावडर 1 चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, आणि काश्मीरी मिरची अर्धा चमचा, आणि थोडंसं अर्धा चमचा चिकन मसाला। त्याच्याने कशी आपल्या चिकनला चांगली टेस्ट येते। आणि 1 चमचा दही टाकायचे, आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे। अर्धा चमचा मीठ टाकायचे, चांगलं मिक्स करून घ्यायचं हाताने। आपल्या चिकनला चांगले मसाले लागले पाहिजे, यासाठी आपण चांगले मिक्स करून घ्यायचे। आणि हे 10 मिनिटासाठी आपण ठेवून द्यायचे मॅरिनेट करायला। सगळे आपले मसाले लागले पाहिजे। बघू शकता आता तुम्ही, मसाले आपले लागलेले आहेत। हे आता आपण 10 मिनिटं ठेवून द्यायचे। आपले आता 10 मिनिटं झालेले आहेत। चिकन आपण मसाले लावून चांगले ठेवलेले। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अर्धा तास पण ठेवू शकता। पण आता आपण ह्याच्या फोडणीसाठी आपण आता तयारी करूया। मी आता कढई ठेवलेली आहे, ती आता चांगली गरम करून द्यायची आहे आपल्याला। आपण आता ह्याच्यामध्ये कढई आपली आता गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकूया। आणि ही रेसिपी ह्याला मी अजिबात मसाला वाटलेला नाही, खाली कांद्यावरतीच करणार आहे हिला। आणि आपली ही कांद्यावरती छान होते, ही झटपट होते सुकं चिकन आपलं। आपलं आता तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी हा मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे, बारीक स्लाइस करून ते ह्याच्यामध्ये टाकायचे आहे कढईमध्ये। चांगला त्याला फ्राय करून घ्यायचा आहे। त्याचा कलर चांगला लाल होईपर्यंत असं भाजून घ्यायचं आहे त्याला। आपला आता कांदा चांगला भाजलेला आहे, त्याच्यामध्ये आपण आता अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकायचे, आणि ते पण चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। बघू शकता आपण हे आता चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे। आता आपण जे चिकन 10 मिनिटासाठी मॅरिनेट करून ठेवलेलं, ते आपण आता ह्याच्यामध्ये ओतायचं आहे आपल्या कढईमध्ये। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। झटपट होणारी ही रेसिपी ही आपली। बघू शकता, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता आपलं चिकन मस्त वास येतोय आपल्या चिकनचा। आता आपण ह्याच्यावरती
10 मिनटासाठी झाकण मारून ठेवायचं आहे, कारण हे आपण वाफेवरती शिजवायचं आहे. त्याच्याने काय होतं, वाफेवरती शिजवलं तर मस्त टेस्ट येते आपल्या चिकनला. तर आता आपण ह्याच्यावरती 10 मिनटासाठी झाकण मारून ठेवायचं आहे. आपल्या इथे चिकनला बघूया, कारण 5 मिनटं झालेली आहे. उघडून बघूया झाकण. चिकनला पाणी सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. अजून 5 मिनटं आपण झाकण मारून ठेवूया, कारण हे अजून शिजलेलं नाही. बघा किती छान वास पण येतोय मस्त. अजून 5 मिनटं आपण झाकण मारूया. चला आता आपण बघूया चिकन आपलं शिजलंय काय. बघू शकता किती छान आपलं चिकन झालेलं आहे. आणि हे आपलं चिकन आता शिजलेलं आहे. झटपट होणारं, मसाला नाही, कांद्यावरतीच आपण केलेलं आहे. बघा किती छान झालं आहे आपलं सुकं चिकन. चला तर आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया. गॅस बंद करायचं आहे. ग्रेव्ही पण छान झाली, थोडी ग्रेव्ही झाली. आणि ही चपातीबरोबर, भाताबरोबर छान लागतो आपला हा सुका चिकन. बघू शकता आपलं चिकन, सुकं चिकन किती छान झालेलं आहे. त्याच्यावरती आता आपण थोडी कोथिंबीर टाकूया. कसा वाटला माझा व्हिडिओ? माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.